हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण आलो आहोत मिस्टर DIY सिंहगड रोड येथे. तर खूप दिवसापासून मला यायचं होतं इथे, म्हणून म्हटलं चला आज थोडंसं कामही होतं ते पाहून घेऊ. तर आलो आणि सुरुवातीलाच इथे तुम्हाला फोनची कवर, जे किचन असतात, हे भरपूर काही गोष्टी मिळतील. एकदम अस्थेटिक जे म्हणतात की नाही, असे पिंटरेस्ट टाईपच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील. त्यासाठीच मला DIY जरा जास्त आवडतं. वॉटर बॉटल पाहू शकतात, परफ्यूम वगैरे पण खूप छान. स्टेशनरीचा आयटम, जे DIYचे जे पण आयटम्स असतात ना, ते सुद्धा खूपच छान होते. आणि निहाल आल्यानंतर टॉईज म्हटलं तर काय सांगायचं, मुलांना टॉईज किंवा जे खेळणे वगैरे असतात ते खूप आवडतात. सोबतच हे स्टेशनरीचे पाऊच पण मला खूप कूल वाटले आणि सगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल होते, ते लहान मोठे आणि असे. आणि DIY आहे तर DIYच्या गोष्टी इथे ऑब्वियसली असणार, जसे की पॉम असे छोटे छोटे प्लांट्स किंवा पिन्स बटन्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी इथे छान होत्या. आणि सोबतच जे बर्थडेसाठी लागणारे टॉपर्स आहेत, क्राऊन आहेत, असं फेरीटेलवाले आहेत किंवा हॅपी बर्थडेचे असे म्हणजे वॉल बॅकड्रॉप जे असतात की नाही, ते ह्या सगळ्या गोष्टी इथे चांगल्या होत्या. तुम्हाला एकाच ठिकाणून हे सगळ्या गोष्टी घेता जमेल. आणि सीझरच्या पण इतके प्रकार होते इथे, म्हणजे तुम्हाला आर्ट अँड क्राफ्टसाठी ज्या सीझर्स लागतात ना, त्यासुद्धा खूप छान रेंजमध्ये होत्या. स्विमिंगसाठी लागणारे गॉगल, योगा मॅट आणि सोबतच जे मुलांसाठी खेळायचे असतात ना, गेम्स, शटलकॉक, बॅडमिंटन, हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि टेपच्या जर तुम्ही क्वालिटी पाहिल्या ना, तर इतक्या टाईपच्या टेप इथे अवेलेबल होत्या. म्हणजे कशासाठी यूज करतात ते सुद्धा मला माहिती नाही, इतक्या टेप तिथं अवेलेबल होत्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ते. आणि सोबतच ग्लिटर, स्केच पेन, हायलायटर, ब्रशचे कलर आणि ब्रश पेन जे म्हणतो आपण ते, आणि वेगवेगळ्या टाईपचे कलर्स वगैरे इथे होते. सोबतच जे स्टेशनरीचं सामानच असतं, जसं की पेन, स्केच पेन, कलर, पेन्सिल, इरेझर, ह्या सगळ्या गोष्टी छान होत्या. इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्या अशा एकदम क्यूट गोष्टी मिळतील. हे पाऊच पण तुम्ही बघू शकता किती छान होते, म्हणजे मोठे पण आहेत, लहान पण आहेत, दिसायलाही खूप सुंदर आहेत. तर अशा टाईपचे मला आवडले होते. मी निहालसाठी पण म्हटलं आता त्याची स्कूल चालू झाल्यानंतर घेईल मी. तर टॉईज तर निहाल बसलाच होता तिथे खेळण्यासाठी. असे छोटे छोटे टॉईज होते. आणि आता स्कूलसाठी लागणाऱ्या बॉटल्स आहेत, बॅग आहे, स्टेशनरीचं सामान आहेत, बुक्स आहेत, छोट्या डायरीज आहेत, मोठ्या डायरीज आहेत. ते फक्त एवढं आहे का थोडासा रेट जरा तुम्हाला जास्त वाटू शकतो, कारण आहे रेट असतातच इथले DIYचे रेट्स कम्पॅरेटिव्हली तुम्ही पाहिले. बट मटेरियल तुम्ही जे प्रोडक्ट्सचे पाहाल ना, ते पण खूप सुंदर आहेत. त्याच्यामुळे रेटला काही नाही मिळणार, कारण ह्या जे क्वालिटी आहेत तुम्हाला बाहेर मिळणार नाहीत. कारण वेगवेगळ्या ज्या टाईप्स आहेत की नाही, तेवढे आपल्याला बाहेर पण मिळणार नाहीत. त्याच्यामुळं निश्चिंत. आता सीझर्सचे टाईप तुम्ही बघू शकता, किती टाईपचे सीझर्स इथं आहेत. मला तर म्हणजे असं झालं होतं की कशासाठी घ्यायचं, आणि मला आर्ट अँड क्राफ्टचा किडा जास्तच आहे, त्यामुळे ना सगळ्या गोष्टी माझ्याकडे पाहिजेच असं होतं. नंतर आम्ही गेलो सेकंड फ्लोअरला. खालचा फ्लोअर पूर्ण एक्सप्लोअर केला पण नाही आम्ही, बट तरी गेलो. आणि इथं आल्यानंतर मला कॅप आवडली माझ्यासाठी, तर मी एक कॅप घेतली. ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल पाहायला, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बरं, हे सॉक्स वगैरे होते. आणि सोबतच जे डोअरमॅट असतात स्टोरेजचे आहेत. आणि सोबतच गाडीसाठी लागणारे जे क्लिनिंगचं सामान म्हणू शकतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे चांगल्या रेटमध्ये, जे पेट्सचे आहेत ते सुद्धा गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. आणि आम्हाला एक लॉक घ्यायचं होतं, ते लॉकसुद्धा आम्ही घेतलं. आणि वॉच, वॉल माउंटेड जे वॉच असतात ना, त्याचं कलेक्शन ऑसम मला खूप जास्त वाटलं. एकदम पिंटरेस्ट आणि अस्थेटिक दिसणाऱ्या वॉच आहेत. आणि इन फ्युचर जर मला वॉच घ्यायची असेल तर मी डेफिनेटली इथेच येऊन परचेस करेन, कारण इतक्या छान वॉचेस इथे दिसल्या. आय नो रेट जरा असेल, बट क्वालिटी पण मॅटर करते, माहिती आहे का. इतके सुंदर होते. हे जे छोटे छोटे म्हणजे म्हणतात ना आपण, हात पुसण्याचे वगैरे असे टॉवेल्स असतात, ते सुद्धा होतं. स्टोरेजसाठी पण खूप सारं होतं. आम्ही पाहत होतो की आम्हाला काही नेमकं घ्यायचं आहे का. माझं स्वप्नीलचं इथं डिस्कशनच चाललं होतं की काय घ्यायचं. आणि सोबतच हँगर्स वगैरे पण इथे चांगली वाटली. स्टोरेजचे खूप छान होते. आणि बट असं होतं की कुठे लावायचं हे, म्हणजे बाथरूममध्ये ठेवायला आमचा विचार चालला होता. परत मी म्हटलं की नाही, अभी नहीं लेना है, बाद में देखते हैं. कारण ना
जिथे घ्यायचं आहे ना ती जागा आधी सेट करू, कुठे आणि काय साईजचं लागेल ते पाहू आणि मग त्यानंतर इथं परचेस करू असं विचार ठरला. आणि मग नंतर मी ठरवलं की चलो अभी ये लेना नहीं है, तुम लोगों को दिखा देती हूँ की यहाँ पे क्या क्या है. तर हे सगळं होतं. तर तुम्ही कधी DIYला आलेत का मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे का, केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असा भारी कंटेंट घेऊन येत राहील मी सध्या म्हणजे फोकस करते आहे शॉपिंगच्या व्हिडिओजवर. सोबतच माझं जे आहे रुटीन मी ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते. जसं की माझे रीडिंगचे बुक्सचे आहेत जे रिव्ह्यू वगैरे हे सुद्धा मी देत असते. निहालने गाडीची ॲक्सेसरीज काढून असा करत होता. आता मी ठरवलं की मुझे तो टोपी लेनी है भाई, वॉट एव्हर. कारण ना टोपी म्हणजे घ्यायचीच होतीच मला, खूप दिवसापासून चाललं होतं. मी एक घेतली होती बट ती लोकल ठिकाणून घेतली होती तर ती प्रॉपर वाटली नाही, मला बसत नव्हती. पण इथल्या टोप्या मला छान वाटल्या म्हणून म्हटलं लेना ही है. तर मग काय घेतली. आता ही टोपी एक छान वाटते. ही कशी वाटते आहे तर मी ही नाही घेतली तर तुम्हाला दाखवते. दुसरीवाली घेतली मी. स्वप्नीलला पण तीच टोपी आवडली आणि मलासुद्धा. आणि शॉपिंगचं बिल जर नवरा पे करत असेल ना तर मजाच वेगळी असते शॉपिंग करण्याची. मला खूप आवडतं बरं का. स्वप्नीलसोबत असेल ना मला तर सगळ्या गोष्टी ज्या मला घ्यायच्या नाही त्यासुद्धा मी गोष्टी घेत असते. तुमचं पण असं होतं का, तुम्ही पण असेच विचार करता का, मला जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा बरं. की मीच आहे की नवरा असेल तरच आहे ना जास्त शॉपिंग करायची, एरवी नाही नाही मुझे लेना नाही है दिस काइंड ऑफ ॲटिट्यूड तुमचा असतो का. तसं मी खूपच शॉपिंग करत असते. तुम्हाला आत्तापर्यंतच्या माझ्या व्हिडिओवरून कळालंच असणार आहे. मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काही ना काही घेत असते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. असंच प्रेम करत जा. आणि तुम्ही पण अशी शॉपिंग करताय का सांगा कमेंट सेक्शन.